करायचं मला सांगा. पहिल्यांदा आपण ग्लास घ्यायचं. ग्लास घ्यायचा. हां, नंतर स्ट्रॉबेरी सिरप घ्यायचं. कुठलं म्हणजे त्याच्यानंतर चॉकलेटचे दाणे घालायचे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दूध ओतणार आहोत. त्याच्यानंतर आपण आईस्क्रीम, दोन्ही आईस्क्रीम याच्यात ठेवणार आहे. आता स्ट्रॉबेरी. त्याच्यानंतर रोज सिरप टाकायचा आहे. त्याच्यानंतर खस सिरप. हे तुम्हाला घालताना असं वाटेल की आपण काहीतरी डिझाईन करूया. त्यात वेळ घालू नका. आईस्क्रीम वितळे प्यावं लागेल तुम्हाला. हां, नंतर बटरस्कॉचचे दाणे घालू सगळं. हां, चॉकलेटचे दाणे. त्याच्यानंतर मध. हां, आणि शेव. तयार. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लेडी पिंक मॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, चॉकलेटचे दाणे, मध, बटरस्कॉचचे दाणे, रोज सिरप, खसखशीचा सिरप, स्ट्रॉबेरी सिरप आणि चॉकलेट शेव. प्रथम मॉकटेलच्या ग्लासच्या तळाशी स्ट्रॉबेरी सिरप घालावं. त्यामध्ये चॉकलेटचे दाणे, दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, रोज सिरप, खसखशीचा सिरप, बटरस्कॉचचे दाणे, चॉकलेटचे दाणे, मध आणि चॉकलेट शेव घालून मॉकटेल सर्व्ह करावं. स्नेहलताजींनी आपले पदार्थ बनवलेले 2 पदार्थ बनवलेत आणि मी ते खाऊन बघणार आहे आणि रंगावरून ते छान वाटतंय. वा, मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे आदिमानवाच्या काळात कोणाला सुचलं असेल ना, आपण जरा करून बघू, हे जे कोणाला सुचलं असेल ना त्याला खूप मनापासून नमस्कार. ते करून बघू या बोलण्यामुळे आज आपण केवढे विविध प्रकारचे पदार्थ खातोय. म्हणजे आधी कंदमुळं, गवत, पानं, फुलं, फळं हे आतलं आपण खात होतो. पण आता ते खात 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 आपण कुठपर्यंत आलोय बघा. अरे हे राहिलंच की पिंक लेडी मॉकटेल. पिंक लेडी. वाह, मत्ता, अप्रतिम. हा, तर मी काय म्हणत होतो, तर हे सगळे पदार्थ करून बघू या 2 शब्दांमुळे सगळं जमलेलं आहे. पण मध्यंतरी काय झालं, मी युरोप टूरवर गेलो होतो. आमच्या कार्टी काळचं घुसली नावाचं नाटक आहे त्याचा दौरा घेऊन गेलो होतो युरोपला. तर प्रयोग झाल्यानंतर आम्ही सगळे टाईमपास करत होतो. एका झूमध्ये गेलो होतो आणि झूमध्ये वेगवेगळ्या गाई, म्हशी, शेळी, बकरी, म्हणजे तिकडच्या, इकडच्या नाही, ते चांगल्या धष्टपुष्ट वगैरे होत्या. आणि मग आम्ही जरा आता वनभोजन घ्यावं असं म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो. माझा एक मित्र जाऊन त्याने काहीतरी घेऊन आला खायला आणि असं बसलो होतो. मी असं टेकून बसलो होतो आणि असं इकडे तिकडे बघितलं तर एक गाय छानपैकी गवत खात होती. आपण चरणं म्हणतो, रवंथ आपण म्हणतो. तर ते रवंथ करत होती, चरत होती आणि त्याने मला माझा जे काय खायला आणलं तर ते मला दिलं. त्यावेळी लक्षात आलं की गाय जे गवत खात होते ते तसंच जवळपास गवत माझ्या त्या काहीतरी त्या सॅलेडमध्ये होतं. म्हणजे आपण परत आदिमानव होतोय की काय असा मला एक संशय आला होता. मग मी लवकरात लवकर मुंबईत म्हणजे भारतात येण्याचा प्रयत्न केला आणि आलो आणि परत आपले रेग्युलर पदार्थ सुरू केले. मुद्दा असा आहे की वेगवेगळे पदार्थ करत राहा, खात राहा, दाखवत राहा, बनवत राहा, सांगत राहा. सांगायचं असेल तर तुम्हाला पत्ता लिहून घ्यावा लागेल. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून गेलेला असणार पत्ता. पण नुसता लिहून घेऊ नका, आळशीपणा करू नका. जरा आम्हाला नवीन रेसिपी पाठवा. म्हणजे काय, मला सुद्धा मजा येते ना खायला प्यायला. आणि तुमचे मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाहीत तर आमच्याकडून एक छोटीशी तुम्हाला प्रेमाची भेट आहे. थँक्यू. ठेवतो, खालीच ठेवतो. मंडळी, खायची वेळ झालेली आहे आणि हे अप्रतिम झालेलं आहे. त्यामुळे आय डोंट हॅव टाईम. ओके, वेळच नाही माझ्याकडे. आपण पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी, ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.
नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी